माझ्या मगरनी उपास धरला ग लाडू जिरला ग माझ्या मगरनी उपास धरला. मित्रांनो आज एप्रिल फुल असताना मयुरेश भाऊ यांचा बर्थडे आहे. तर मयुरेश भाऊंना आपण विश करतोय. मयुरेश भाऊ हॅपी बर्थडे. हे मयुरेश भाऊ ही त्यांची हाफ चड्डी, रितेश भाऊ ही पण त्यांची हाफ चड्डी, फुल चड्डीवरती वैभव भाऊ हे ब्लॉगर आणि हे उमेश भाऊ चुंबळे. आज मयुरेश भाऊ यांच्या बर्थडेचा प्लॅन आहे. एप्रिल फुलच्या दिवशी जन्माला आला होता. काय म्हणणं आहे तुझं याविषयी? मग आपण वाट कोणाची बघतो? त्याला कॉलच नाही केलाय. वाट का बरं बघतो त्याला कॉल? सध्या भाई तरी ब्लॉग पाहिला. अरे हात दुखायला लागला. कोणाचा फोन आला? हॅलो. काही नाही. असं विषय असा होता की मोनूच्या बाप्पांनी मोनूला असं पकडलं होतं जन्मल्यावरती ना, असं सोडलं. हा टकलू कोण आहे? हा मग पैसे सेंड करून देईन, तू निघून जा ना. काय विषय नाही. 30 प्रत्येक क्रिकेट खेळण्याचे पोरेंट टाकले पुण्याला. 50 टाकले. हे तू नको ऐकू. यांनी 30 दिले म्हणजे सगळे 30च देतील का? सॉरी भाऊ. 50 दिले बाय. एवढे पैसे टाकते 20 रुपये. आईच्या गावात आवाज आला. पैसे घेऊन नाही. 2000 लवकर या. थांबले सर्व इथं लवकर. हो जाऊ दे ना मग 2000. मोनू भाईला एकदम प्रॉपर लेवलला पट्ट्यात घेण्यात आलेला आहे आणि ते एकदम खतरनाक लेवलला फटके खाणार आहे. अयो ए भाई आई 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 मोनू भाई बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा मोनू भाई. नाही भाई नको. तो काय लपवतोय बघा. रित्याचा बर्थडे होता. रित्याला आता द्यायची का? आता द्यायची का? हा रित्याला आता देऊ. रित्याला देऊन टाकू याच्या बर्थडे वरची. घ्या चला घ्या ना. घे कोणाकोणासोबत बोलतो भाई? यार तू मारला नाही भाई म्हणायला भाई. असं काय करतो हा ना. चला कोण आहे? गुड मॉर्निंग. मोनू भाऊला त्यांच्या आजीकडनं. हॅलो काय. अरे बाप भाई मोठे माणसं. घे थांब रे सरक बाजूला 1 मिनिट. खाली अरे तू लेट आला रे. सडी पडली याला. ये डॉन बर्थडे वाला माणूस. काय रे काय झालं? ए कंटेंट
तो पाहिजे कसा पळतोय. सोनूचा बॉयफ्रेंड प्रशांतचा बॉयफ्रेंड ऐसा क्या करते है, ऐसा क्या करते है, ऐसा क्या करते तू. यात्रा भाईने एकदम मोठी मदत करून दिली 50 रुपयाची आम्हाला. म्हणजे एवढी गरिबी आहे या पोराच्या बर्थडेच्या टायमाला की काय सांगू तुम्हाला. हाच भिकारी ना आम्ही भिकारी झाले आता. पण यांनी जी मदत केली ना, यांनी जी मदत केली ती कोणीच नाही करू शकत. असं झालंय की केक कॅन्सल आहे, बिर्याणी घालतो डायरेक्ट बिनकामाचा केक मध्ये दिल्यापेक्षा. मग एक कप केक 5 रुपयाचा. मला गाडी द्यायची घरी कधीपर्यंत निघताय. मी घेऊ का, घेतो का? मी घेतो का, थांब पप्पाला विचारतो. आम्ही गेलेलो आहे आता मोमोचा बर्थडे करण्यासाठी बिर्याणी पार्टी. ही बिर्याणी पार्टी फक्त माझ्या घरी माहिती नाही आहे, याच्या घरी माझ्या घरी माहिती नाही माहिती आणि वैभवच्या घरी पण माहिती नाही आहे. पण मग हा याच्या घरी 3 किलो चिकन मित्रांनो. आम्ही जमलं तर शिवाय द्यायचं कमी करू, पण मग सध्या कंडिशन अशी आम्ही खूप टायमानंतर ती एका गाडीवरती चाललोय. त्याच्यात ब्लॉग पण चालू आहे, दिवस चांगले आहे. आमची नॉस्टॅल्जी ओजी वाईब येते आम्हाला नॉस्टॅल्जी. वाईन चष्मा गंगापूर गावातले नाराधाम वैभव वागेरे. लासगिराचा नाही लाडू जिरला का माझ्या मगरने, माझ्या मगरने उपास धरला का. लाडू जिरला का माझ्या मगरने उपास धरला का. दिवस खराब चालू आहे. माझा आवाज येतो का नाही काय माहिती, पण ट्राय करतो तेवढं जोरात तेवढं जोरात. पण दिवस असे खराब चालू आहे की आम्ही ऑर्डर करण्याच्या आधी पैसे मोजतो की आमच्याकडे पुरे पैसे आहे का नाही. मग त्या हिशोबाने पुरेपूर ऑर्डर करतो. पण बघूया आपलं काय होतं. तसं आमच्याकडे कुठे आहे एकदम खराब आहे. टीबीटीएन आमचं लक एवढं खराब आहे की विचित्र खेळ झालेला आहे. आणि बिर्याणीवाले काका बंद आहे. सॉरी बिर्याणी म्हणजे काकांची बिर्याणी बंद आहे. काका बिर्याणी काढून देतो ते. गाड्या दाखवते ना, गाड्या दाखव, गाड्या दाखव. गाड्या बघा काहीच, बघा गाड्या किती काहीच गाड्या बघा, गाड्या मगर कुठे काय झालं ते येत आहे. मोनू, उमेश आणि मगर रितेश 4 जण येताना काय म्हणतोय, थांबे मला शब्द सुचू दे, थांब. 4 जण येत आहे. थोडं बॅट लक खराब असल्यामुळे ते दुकान बंद झालं. तर मग आम्ही बघतो आता नाही तर साई चायनीजला, नाही तर बघू वैभवच्या तिच्याकडे जाऊ. खेळ चालू आहे, खेळ. अरे यार याची शब्द नको ऐकू. नुसतं ते पुढे जाते आम्ही पुढे जातो, ते पुढे जाते आम्ही पुढे जातोय. काय बोलावं बाई, हिची तर खेळ. आपल्या घरी जाऊन वरम भातका मॅच होत, काय सगळं बंद आहे. तेच भाऊ लागली बिर्याणीच खायची, काही पण नाही. बिर्याणी किती प्राइस काय प्लेट आहे? 80 रुपये. हा चला भाई. आलेला आहे असा आम्ही चाललोय गारवाला बिर्याणी खायला. आणि बघू आता तिथं पण तसं आमच्याकडे त्या काउंटरीसाठी पण पैसे नाही. म्हणजे सगळ्यांना स्पेशल प्लेट येईल अजून मागे नाही, एवढे पण पैसे नाही आमच्याकडे. म्हणजे एवढं बॅड लक चालू आहे. पण मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कधी ना कधी चांगलं लक होईलच. त्या मावशी माझ्याकडे बघत होत्या कामेत काबर, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम. 50ची नोट घेऊन फिरताय. जाऊ दे भाई, काय करावा. तो आला नाही रे बिचारा, तो 50 रुपये देऊन गेला रे. 8 किती? अरे 56, 56, 560. या नीट नाही रे, बरोबर आहे, नीट देतोय. 500 घ्यायची त्याला. काय चप्पल पाहिली का? या ठिकाणी मित्रांनो पैशांचा गोळ झालेला आहे, बाकी काहीच झालेलं नाही. 160 रुपये कमी पडताय फक्त. त्याच्यात सोनू 100 रुपये टाकणार आहे. वैभव नाही माहिती, अजय काहीतरी करतोय. फायनली पैसे जमा झाले. आम्ही चाललोय बाबा एकदाच बिर्याणी खायला. चालण्या निघायचं का बाहेर आहे ना. हे काय 80 होते बरं यार. लास्ट टाइम आलो 80. त्यांना तेच म्हणतात, तसं तेच करत होतं बाहेर. बोलून गेले, बोलून काय जातं. 70 रुपये कोण देते आता? आम्ही सांगतो तुला.
आईच्या गावात भाई हॉटेलमध्ये जाऊन वापस चालले रे. अरे असं नका करू काका, मॅनेज करून आलो पैसे परत. अरे क्या हो गया भाई, हॉटेलमध्ये जाऊन वापस आलोय. हॉटेलमध्ये जाऊन रिटर्न आलोय डायरेक्ट. 90 रुपयाची बिर्याणी 80 रुपयाची असताना लय 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 म्हणजे यार काय बोलावं, त्यांचं तोंड उतरून दिलं रे आपण डायरेक्ट. अशी टेस्ट मी आयुष्यात अनुभवली नाही. भारी टेस्ट आहे. हा का? यात नक्कीच या तुम्ही. मोऱ्याच्या तोंडात पाणी आलं. नाही थांब रे. फायनली खूप वेळ थांबल्यानंतर आम्ही आलेलो आहे चिकन पुलाव खायला. दिसत असेल का नाही माहित नाही, पण लेटेड बी हे चिकन पुलाव सांग किती मागवायचं. चिकन पुलाव 5-6 ना. 6 होता का नाही, मोजून घ्यायचे. 6 असं नाही बोल नका प्लीज. हा ना, तिथं एप्रिल फुलच होतं. आहे का नाही? एकच प्लेट मगर खाय तूच, एकच प्लेट आहे. हा ना यार, सॉरी भाई, कंडिशन बॅड आहे आपली. आपल्या इथं जाऊ मग आता परत आपण काय गेलो तिकडे 54 किती रुपये प्लेट? 80 रुपये प्लेट आहे. बिर्याणी पण ए मी काय म्हणतो ऐका, चला आपल्या रस्त्याला जिमच्या रस्त्याला आपली खूप वेळाच्या अंतरानंतर इथं पण आम्हाला एक प्लेट नाही भेटली, एकच प्लेट भेटली म्हणजे 6 प्लेटच्या जागेवरती. म्हणजे आमचं बॅड लक परत खराब झालेलं आहे. पण ठीक आहे, आय एम खुश आणि आम्ही खुश राहतो, तसा काही विषय नाही आहे. तर आता आम्ही परत आमच्या एका अशा जागेवर चाललो आहे की जिथं आम्ही कालच जाऊन आलो. सो आम्ही परत जाणार तिथंच बिर्याणी खाऊ आणि खुश राहू. त्याचा बेस्ट फ्रेंड आलेला इथं, उमेश भाऊ बेस्ट फ्रेंड कमिंग हिअर, सी दिस. दिवसानंतर आमच्या ब्लॉग मध्ये आलेले कपिल द बॉय द मॅन. हा ना, अभी क्या करे, मिलना पडता है. इंतजार नंतर फायनली अँड लास्टली सगळे बिर्याणी खायला बसले. आता कोणी काहीच बोलणार नाही कारण सर्वांना भूक लागलेली आहे. मी पण थोड्या वेळानंतर बोलतो. शेवटी सगळं खाऊन पिऊन दमून बिमून 9 वाजले. हे आमचे मयुरेश भाऊ आणि त्याच्या पुढे ड्रायव्हर आहे उमेश भाऊ रक्ते चुंबळे. नाही परवडली. सिद्धाची बरी होती टिबेटन वाली. 50 एप्रिल फुल केलाय तो आमच्या तोंडाचा. ए बड्डे बॉम्ब बाकी चौकात थांबा. चौकात नाही पार्किंगला पळून मारू दिसला ना दगड फेक करणार डायरेक्ट. पाहू नको तू मोने, तुझ्याच बद्दल बोलतोय. उमेश भाऊ हे मयुरेश भाऊ यांना अंधारात घेणार आहेत. ते पण खूप ताणून घेणार. प्रकारच्या साडीतून आम्ही निघून आलोय घरी. तसं म्हणजे पार्टी सारखी नाही झाली, पण पार्टी सारखी झाली. खूप फिरावं लागलं इकडे तिकडे, पण मग मजा येते, काय प्रॉब्लेम नाही. तर असंच ब्लॉग बघत राहा, काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.